आणि आता एक मोठी बातमी, धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। मराठा कार्यकर्ते राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत तिथे घुसलेत आणि गोंधळ घालायला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय, धाराशिवमधली ही दृश्य आहेत। धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलमध्ये घुसून मराठा कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, राज ठाकरे हे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर ते धाराशिव शहरातील पुष्पक पार्क या हॉटेलमध्ये राज ठाकरे आल्यानंतर मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते आतमध्ये घुसलेले आहेत। राज ठाकरे व मनसे यांची भूमिका जी आहे ती मराठा आरक्षणाबाबतची ती जाहीर करा, नेमकी त्यांची भूमिका काय आणि सोलापूरमध्ये जे वक्तव्य केले आहे त्या वक्तव्याचा देखील कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येत आहे। त्याच्यामध्ये मनसे सैनिकांकडून त्यांना समजून घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। मात्र कार्यकर्ते जे आहेत राज ठाकरेच्या हॉटेल रूमच्या काही अंतरावरती येऊन बसले आहेत आणि मोठी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती निर्माण चालू, दोन्ही बाजून गोंधळ सुरू आहे। मनसेकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न, मनसेकडून समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरे यांना भेटण्याच्या मागणीवर जे आहे ते मराठा समाजाचे कार्यकर्ते ठाम आहेत। त्यांची जी भूमिका आरक्षणाबाबतची आहे त्यांनी ती किमान मराठा आरक्षणाबाबतची ती भूमिका जाहीर करावी याबाबत हे आहे। तर बघा, एकूण बघितलं तर राज ठाकरे आज धाराशिव पासून जे आहे ते मराठवाड्याचा दौरा सुरू करणार आहेत। उद्या लातूर असेल, परवा दिवशी बीड असेल। मात्र सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यात जो आहे तो मराठा आंदोलनाचा जो रोष आहे तो तीव्र रोषाला जे आहे ते राज ठाकरे यांना सामोरं जावं लागतंय। कुठेतरी याचा रोषाचा सामना जो आहे तो राज ठाकरे यांना करावा लागतोय। कार्यकर्त्यांची गोंधळाची परिस्थिती असल्यामुळे इथं सध्या एक बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त असणं अपेक्षित होतं, मात्र तो बंदोबस्त इथं नाहीये, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती जी आहे ती सध्या पाहायला मिळते। बालाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।